सिंधुदुर्गच्या तारकर्लीमध्ये पुण्यातील 3 पर्यटक बुडालेत। 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। एकाची तब्येत सध्या चिंताजनक। खोल समुद्राचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झालाय, तर बुडालेल्या युवकांना बचाव पथकाने मात्र बाहेर काढले। सिंधुदुर्गमधल्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरती ही संपूर्ण घटना आहे। खोल समुद्राचा अंदाज न आल्याने हे 3 जण बुडाले। तिघांपैकी 2 मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं कळतंय। बुडालेल्या युवकांना पथकाने बाहेर काढले आहेत। सिंधुदुर्गच्या तारकर्ली या समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील 3 पर्यटक बुडालेले आहेत। 2 जणांचा बुडून मृत्यू झाला, एकाची तब्येत चिंताजनक असल्याचं कळतंय। वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले, मात्र यामध्ये दुर्दैवीपणे 2 मृत्यू झालाय। खोल समुद्राचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली या एका समुद्र किनाऱ्यावरील ही संपूर्ण घटना आहे, ज्यामध्ये पुण्यातील असले 3 पर्यटक त्या समुद्र किनाऱ्यावरती समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी बुडाले। मात्र बुडाल्यानंतर त्या तिघांपैकी 2 मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं कळतंय। बुडालेल्या युवकांना बचाव पथकाने मात्र बाहेर काढलेले आहेत। एकाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। सिंधुदुर्गच्या तारकर्लीमध्ये पुण्यातील 3 पर्यटक बुडाले। या संदर्भात वारंवार शासनाच्या माध्यमातून सूचित करण्यात येत असून सुद्धा या ठिकाणी आता अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश बोथोडे आपल्यासोबत जोडलेत। उमेश, खरं तर याआधी सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून तारकर्ली असेल, गणपतीपुळे सारखे बीच असतील, या ठिकाणी वारंवार सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या, तरी सुद्धा अशा घटना घडतात। आता 2 बुडून मृत्यू झाला, एकाची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना नेमकी केव्हा घडली आणि एकाची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्या प्रकृतीबाबतचे सध्या ताजे अपडेट्स काय? काही तांत्रिक अडचणीमुळे उमेशशी आपला संपर्क होत नाही, संपर्क तुटलेला आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये 2 मृत्यू झालेला आहे। बुडालेल्या युवकांना आता बचाव पथकाने बाहेर काढलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली या समुद्र किनाऱ्यावरती ही संपूर्ण घटना आहे।